तर पुन्हा एकदा आपलं नवीन सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. सॉरी, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. हा, आता बरोबर आहे. आणि पाऊस थांबला तर आत्ता चांगल्या प्रकारे पाऊस थांबलेला आहे. आणि तरी पण सगळीकडं महाड, कोल्हापूरला आणि पूर आणि परिस्थिती आहे. तरी पण मुंबईमध्ये कालपर्यंत हाय अलर्ट दिला होता. आज तसं काय नाही, आज नीट व्यवस्थित वातावरण आहे. तर बोललो की गाडी आपली जरा सर्व्हिसिंग करायची बाकी आहे, तिला आता आपण जाऊन सर्व्हिसिंग करून येऊया. त्याचा जास्त वेळ न घालवता आता पटापट निघू, कारण की पावसाच्या अगोदर जाऊन परत यायचं आहे घरी, कारण की मग भिजायचं नाही. तर असं काहीतरी व्ह्यू दिसतं आता. आणि फोनमध्ये मी बघून आता कळतं मला की काय कसा व्ह्यू आहे तो. फोन ठेवतो मी आता खिशात आणि रेकॉर्डिंग करतो चालू. रेकॉर्डिंग चालू केली आहे, पण मला हे नाही समजत आहे की मी गांधी मार्केटच्या ऐवजी गाडी टाकली आहे ती. आपल्याला प्रभादेवी प्रवीणगड. वाव, ब्युटिफुल. मध्येच गाडी होती तिथे आहे. सगळीकडे ना आता झाडं पडलेली दिसतात, फांद्या पडलेल्या दिसत आहेत. पाळा जास्त झालाय. हे इथं पडलेलं आहे. कॉलनीमध्ये तर भयंकर झाडं फांद्या पडलेली आहेत. काय सांगता येत नाही कधी कुठलं झाड पडेल काय नाही. हे सगळं मुंबई, हे कंटिन्यू जे कंस्ट्रक्शन होतं, रस्ते खोदतात, त्याच्यामुळे जे बाजूची अशी मुळं असतात ती कमकुवत पडतात, त्याच्यामुळे सगळी झाडं पडतात. ह्याचं एकमेव कारण मला हे वाटतंय, आता हा रस्ता आहे, आता हे झाड आहे, आता इथं खोदलं ना, मग हे ह्याला काहीतरी म्हणजे हलणार ते झाड, आणि मग हवा बिवा जोरात आली मग त्याची मुळं आहे ती कमकुवत पडणार आणि मग ते पडून जाणार. कंटिन्यू रस्ते खोदायचे, नंतर ते बुजवायचे, आणि नंतर पावसाळ्यात जरासं काय वादळ नाही बोलता येणार, पण हवा बिवा जोरात अशी चालायला लागली की झाडं पडली. ह्याच्यामध्ये चुकी पण हे आपलीच आहे. कंटिन्यू मुंबईभर कंटिन्यू बघा इथं झाड पडलेलं आहे. काही काही ठिकाणी ते मोठे मोठे असे जे टॉवर्स आहेत तर त्यांच्या इथं झाडं तोडलेली आहेत. म्हणजे ती झाडं चांगली असून पण त्यांनी त्याचा म्हणजे तोडलं नाही, तरी पण तोडलं नाही. चांगली असून पण तोडले नाही, ते पडलेलं नाही, काय नाही काय नाही. अरे इथं गणेशोत्सवाची सुरुवाती झालेली आहे. आणि आपलं पहिलं पाद्यभूषण आपण हे 5वा कुंभारवाड्याचा सुका करता ह्याच्याची सुरुवात केली होती. आणि मला आतुरता 29 जुलै गुरुपौर्णिमेची आहे. गुरुपौर्णिमा आहे ना, नक्की हे बघायला लागेल, कारण की मला 29 जुलै ही डेट माहिती आहे. मुंबईच्या राजा गणेश गल्ली वाद्यभूषण सोहळा आहे. आणि मी तर अटेंड नाही केलं, कुठलाच वाद्यभूषण सोहळा मी तर अटेंड नाही केले. मी आगमन एक वेळेस अटेंड करायचो, पण वाद्यभूषण सोहळे मी यंदा फर्स्ट टाइम मी पण अटेंड करतोय. ब्रिज टू ब्रिज आपल्याला कंटिन्यू हलून रोडने पण गेला असतो, पाऊस नाही आहे तर ब्रिज टू ब्रिज जाऊया. आणि त्या दिवशी आपण ट्रॅफिक स्टॉप केलेली आहे ना, तर तेव्हा त्यांना वाटत आपल्याला जो फ्यूल इंडिकेटर आहे तो फ्यूलचा काहीतरी लावला नाही, कारण की फ्यूलचा काटा हा मोठा दिसतोय, फ्यूलचा पण वरती गेलेला आहे. आणि उलट सुलट काहीतरी लावलं नव्हतं. हवा जोरात आपलं ते जे कव्हर आहे ते निघाले, ते गाडी सुटलेली आहे. आज त्याला बरं वाटतं काही दिवसांनी जर विदाऊट रेनकोट आणि असं बाहेर पडायचं. आणि अजून महाराष्ट्रावर रेड अलर्ट आणि दिलेली आहेत. मुंबई गोवा हायवे पण झालेला आहे. ट्रेन पण लेट आहेत. मुंबई
लोकांना चप्पल सवय म्हणजे आहेत नीट व्यवस्थित चालू, पण पावसाच्या सगळं नीट झालेलं आहे प्लॅटफॉर्मला ट्रेनला. ते आता वाटतं मला समोर वाटतं पाऊस. आता आपण घेऊया इथून लेफ्ट आणि लेफ्ट आणि दादर टिटीकडून दादाकडून असं छत्रपती गेलं जातं. तसं गेलं तर मग लालबागवरून राईट घ्या आणि मग तसं जायला लागतं. आपण समोर मला पाऊस दिसतो. हे सगळं ना पावसाच्या अगोदर करायला पाहिजे, ते आता पावसाळ्यात. तर गाडी दिली आहे आणि आता उबेरने जातोय मी घरी. सरळ रस्ता आणि पूल तो सरळ 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 कुठं जायचं आहे मला नायगाव मोनोरेल स्टेशन आहे ना हां तिथं. एक काम कर इकडून जा. इथून नाही इथून तुला लय प्लाझावरूनच जायला लागणार पूर्ण. मला इकडूनच रस्ता माहिती आहे म्हणून मी विचारतो. हां चालेल मग इथून हे बघ एक काम कर सरळ एकदम जा सरळ जिथपर्यंत शिवाजी पास नाही लागत नाही तर मध्ये तुला कुणा तरी विचारलंच ना दादर तरी ते सांगते पण इथून सरळ जा. नो राईट नो लेफ्ट राईट. हां तर उबेर बुक केली आहे मी आणि आता उबेरवाला रायडर येतोय तर त्याच्यासोबत बसीन आणि मग मी घरी जाईन. कुठं राहिला. आणि उबेरचा आज मला एक चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे तो पण जरा मी शेअर करतो तुमच्यासोबत. आधी हा रायडर येऊ द्या आणि मग त्याच्यासोबत मी गाडीवर बसतो. तर झालं होतं असं की ह्याच्या अगोदरचा जो रायडर होता त्यांना दुसरी एक पिकअप म्हणजे आपलं पार्सलची ऑर्डर होती ती लोधामध्ये देत होता तो आणि त्यांना ती पोचवली नव्हती तोपर्यंत त्यांना माझी ऑर्डर उचललेली आणि त्यांना मला फोन नाही केला. एक 10-15 मिनटं झाली मी वाट बघतो मी फोन केला नंतर तो बोलतो नाही मेरे पास एक ऑर्डर है वो छोड़ के फिर आपकी इधर लेके आऊँगा. तर त्याच्यावरून मी कॉल त्याचा ऑर्डर तरी कॅन्सल केली. रेनकोट विसरलं तर द्यायला आले. थँक्यू. मी उतरलो आणि त्यात नंतरमध्ये त्यांना कॅश दिली आणि मग वर निघून आलो. तेवढ्यात ते परत मागं आले आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचलो होतो. तेवढ्यात मग त्यांनी बघितलं मी आणि मग ते परत आले घेऊन. ह्याचा जो पहिला ड्रायव्हर होता तर त्यांना चुकीचं केलं एवढंच मला सांगायचं होतं. कलर गेला भरपूर गेला व्हावला अका पारा वजर भिजला त्याच्या कलरनी. नीला झाला नीला कलर. नाही हार्पिक टाकायचं पण नाही टाकायचा. शॅम्पूची पाकिट आणायची शॅम्पूची सापूची भाजी सापूच्या भाजी टाकायची. केसाला शॅम्पू लावतो ना नवीन साड्या ते शॅम्पू 5 मिनिटं ठेवायच्या आणि धुवून काढायच्या. साबण नाही लावायचा. तू आता भरायला घे कपडे हे घेऊन जायचं परत. ड्रिंक वॉटर पाणी पिया पाणी नाही के फिर आओ मुझको
कोसता ओ भी जा भी जा भी जा भी जा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें. पावसाच्या बातम्या बघूया आम्हाला. सकाळपासून टी व्ही काय लावलेली नाही आपण. कुठं काय कसं पाणी आता कोल्हापूर आणि काय कसं चालू आहे, पाणी कुठं कुठं काय भरलं आहे. मुंबईत तर सकाळपासून रात्रीपासूनच पाऊस थांबलेला आहे बऱ्यापैकी छान सुंदर मस्त असं. आणि टी व्ही लावलेला अवदसा म्हणून लावलेला स्टार प्रवाह. त्या आता बातम्या बघूया काय कुठं चालू आहे. गाडीचा जो मेन जॉकअप्स आहे जो आतमधला लालवाला जो मेन आहे तो चेंज करायचा आहे. कारण की जरा भरपूर वर्ष झाले आणि तो झाला आहे जाम. आणि गाडी खाली गाडीची हाईट आहे ती पण बाजूला युनिकॉर्न आहे. एक बेसिक हाईटचा फरक मला जाणवतो आहे. बसल्यावरती पूर्ण खाली येते गाडी. टायराच्या इकडून जवळ असतात तशी होते. सकाळी सोडून गेलो होतो, काम भरपूर होतं म्हणून तर मग केलं नाही. आणि आता आलो आहे तर समोरच करतो आहे. तर चांगलं आहे, समोरच करताना बघायला पण भेटतं आहे मला. हे वाटतं त्या बाजून काढाल तो. तर हा प्रवीण स्वतः ओनर ऑफ दिस गॅरेज. तर स्वतः पण काम करतो. ఇప్పుడు ఏమైంది గుర్తా యాక్చువల్లీ तर नवीन जॉकअप्स आणलाय. हा वाला आहे नवीन आहे. नवीन आणि हा पूर्ण चेंज करायचा आहे. जुनावाला आतमधून काढतोय. चैन कवर रिमूव्ह केलं आहे त्यानं. आता चैन रिमूव्ह केलं आणि आता काढेल तर चैनीचा पण आवाज होता. जुना काढला, नवीन टाकतोय. नवीन लावलेलं आहे ते. हे जुनं ते नवीन लावलं नाही. आता ऑइल बिल सगळं चेंज करायचं. तरी अर्धा तास जाईल अजून. आणि मग निघाल्यावर पटकन जाऊ घरी, कारण की मला आले जाऊन. तर त्या साईडला तर प्रवीण गेला इंजिन ऑइल काढायला. आणि एक गोष्ट आज मला कळली की पाण्यात गाडी उभी असेल किंवा तुम्ही गाडी उभी केली आणि पाणी भरलं असेल तर गाडी चालू नाही करायची, टो करायचा आणि ती गाडी जाऊन सर्व्हिस सेंटर नाही तर तुमचं जो ओरिजिनल म्हणजे ओळखीचा गॅरेजवाला असेल त्याच्याकडे जायचं आणि ऑइल चेंज करायचं. जर ते ऑइल पाण्याचं ऑइल जर ते इंजिनमध्ये गेलं तर तिथं भरपूर मोठा फटका बसू शकतो.
तर पाण्यामध्ये आणि गाडी उभी असेल तर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर एकदा टाकी साफ करा आणि त्याच्यानंतर इंजिन ऑइल साफ करा. तर झालेली आहे आणि हे आहे प्रवीण ऑटोस्पोर्ट सयानी रोड आहे हा प्रभादेवीचा. इकडून सरळ गेल्यावर सिद्धिविनायक मंदिराच्या इकडे जातो. नाट्यगृह आहे तिकडे यशवंत नाट्यगृह तिथं आहे प्रवीण ऑटोस्पोर्ट. तर झालं शेवटची गाडी आपली होती. आपल्यासाठी तर एवढा टाईम थांबला म्हणजे कारण की पाऊस आला ना त्यानं करायला घेतलेलं आणि पाऊस आला तेवढ्यात गडबड झाली आणि आता इथून आपण निघूया घरी जायला. पावसाची पण आता सुरुवात झाली आहे. मगापासून नव्हता पाऊस आणि आता जसं निघालो तसं पावसाची सुरुवात झाली.